मनोरंजन करते, त्यांचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत, ती लोक आता बी पत्र्यात आहेत. आणि 1000 फॉलोअर्स वाला व्यावसायिक ती आज पैसे कमवायचे. मग सोशल मीडियाचा वापर कुठं करायचा आता मला सांगा. समजलं पाहिजे. मला काय वाटतं माहितीये का, ही व्यावसायिक आहेत का, हे आपले मराठी माणसं जातपात न बघता मोठे झाले पाहिजे. मग कधी बघा, मी रील्स मध्ये देखील खोटं बोलायचं नाही शब्द फेस करून कधीच म्हणत नाही, कॅमेऱ्याला कधीच फेस करत नाही, खाली बघतो आणि खोटं बोलायचं नाही असं म्हणतो. का तर फेसच होत नाही ना. बरोबर. मी बी हॉटेल लाईन कडे का वळालो, बरं झालं विषय काढला तुम्ही. काही वर्षापूर्वी मी डिप्रेशन मध्ये गेलो. मग एका डॉक्टरकडे गेलो. मला प्रश्न विचारायचे, म्हणजे मला काय वाटायचं, आता ही लोक इतके पैसे कमवितात, मग मला बी 2 हात आहेत, मला बी 2 पाय आहेत, मला बी तेवढीच बुद्धी आहे, मग मी महाग का आहे, ही प्रश्न मला सतवायचा. आणि मी डिप्रेशन मध्ये गेलो. डॉक्टर सुधाकर सुडेंकडे मी ऍडमिट होतो, त्यांच्या गोळ्या खाल्ल्या. नमस्कार मित्रांनो. खोटं बोलायचं नाही, अहो कुठून, थेट काळजातून. मित्रांनो नमस्कार. आपण सध्या आहोत हॉटेल जलपरीमध्ये आणि हा डायलॉग तुम्ही अनेक महिन्यांपासून ऐकताय. तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत रवी काळे. मी इकडून चाललो होतो लातूरकडे, तर खास आता त्यांच्याकडे जेवणासाठी थांबलो होतो. जेवण झाल्यानंतर मी त्यांना भेटलो आणि जेवणाची जी क्वालिटी आहे ती मला खूप आवडली. आणि त्यानंतर म्हटलं की आपण काहीतरी चर्चा करू. म्हणजे चर्चेचं काही विषय ठरलेला नाही, परंतु त्यांचं खूप आता महाराष्ट्रामध्ये व्यक्तिमत्व जे आहे खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे व्हिडिओ लाखो लोक दररोज बघत असतात. तर आता तुम्हाला तुमचा जो इतिहास आहे तो बऱ्याच जणांना माहिती आहे आणि तुम्ही आता सांगितलं की खोटं बोलायचं नाही. तर आपण आता खरंच बोलू. मला सांगा, हॉटेल व्यवसायामध्ये आज काय अडचणी? हॉटेल व्यवसायामध्ये कसं आहे, आता बघायलाच की तुम्ही, आता सोशल मीडियाला हॉटेल व्हायरल झाले. मला सांगा, आता ग्रामीण भागामध्ये किंवा इतर तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जी छोटे छोटे हॉटेल असतात, तिथले का व्हिडिओ पडत नाहीत निगेटिव्हचे, म्हणजे व्हायरल झालेल्या हॉटेलचेच का व्हिडिओ पडतात? त्याचं एक कारण असते. कसं असतं, प्रत्येक आता दररोज लग्न आहे, कस्टमर आता सोशल मीडियाचं कसं आहे, सोशल मीडियाची ताकद तुम्हाला माहिती आहे. बरोबर. सोशल मीडिया म्हणजे आता सध्या ही हॉटेल लाईन जी भडकलेली आहे ती फक्त आणि फक्त सोशल मीडियामुळे भडकली. ही जी कस्टमर येतो, कधी कधी त्याला टायमाला कांदा भेटत नाही, लिंबू भेटत नाही, ही अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये. कधी कधी कुणाच्या मनासारखं, आता प्रत्येकाची जीभ वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाची चव वेगळी वेगळी आहे. 5 बोटासारखे माणसं आहेत समजा. बरोबर. प्रत्येकाला, कुणाला करपल्याला आवडतंय, कुणाला करपल्याला जमत नाही. तुम्ही बघा, अशा सगळ्याची जीभ वेगळी आहे, टेस्ट वेगळी आहे. तसं काही सगळे माणसं हॉटेल लाईन मध्ये सांभाळता येत नाहीत. पण मालकाचं एक काम असतं हॉटेल लाईन मध्ये, कस्टमर आला ना त्या कस्टमर पर्यंत कसं पोहोचता येते, कसं त्याला प्रेमानं गोड बोलून किंवा काय त्याला ते आवडलं नाही दुसरं देणे, ही प्रकार केला तरी निगेटिव्ह कमेंट येणार नाहीत. आता तुम्ही बघताय हॉटेल लाईन मध्ये बरेच व्यावसायिक आहेत. पर आता कालचाच विषय आहे, समजा कुठल्या तरी हॉटेलमध्ये जुळून निघाला ही प्रकार आहे. पर ही अशा गोष्टी होत जरी असल्या तरी आपल्या मराठी माणसाला, आपल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या माणसाला, मालकाला भेटून त्या माणसानं बोलावं, बाबा तुझ्या निगेटिव्ह गोष्टी काय आहेत ते व्हायरल करूनही. कारण की एखाद्या वेळेस एखाद्या व्हायरल गोष्टीमुळे एखादा हॉटेलवाला संपू शकते. ही खरं आहे की नाही? सोशल मीडियाची तेवढी ताकद आहे त्याच्यात. काही महिन्यापासून आपण बघतोय की तुमच्यासह बरेच काही 2-3 हॉटेल आहेत, त्यांच्याकडे बघून प्रत्येकाला वाटतं की मला पण हाच बिझनेस करायचा, मी काय एवढं शिक्षण घेतलं, मला एवढा पगार मिळतो, पण ही बघा किती कमवत आहे. यांच्याकडे थार गाडी आली, यांच्याकडे काय डिफेंडर गाडी आली, काळा हत्ती, पांढरा हत्ती, असे बरेच चर्चा होत असते. काय सांगाल तुम्ही अशा तरुणांना? अशा तरुणांना मी एकच सांगतो, कसं असतं हॉटेल लाईन मध्ये आल्यास पेन टू पॅन म्हणजे किचन मध्ये एक पॅन असतो बघा, भाज्या गरम करायचा, भाजी पुढे द्यायची गरम करून. ती पेन म्हणजे काउंटरचा पेन. ती पॅन पर्यंत जर तुमची उभा राहायची हॉटेल लाईन मध्ये क्षमता असली तरच तुम्ही हॉटेल लाईन कडे वळा. कारण की हॉटेल लाईन एक असा व्यवसाय आहे, तुम्हाला मी सांगतो, आता माझं हॉटेल तर एक 4 वर्ष झालं चालू आहे, पण ह्या म्हणजे 1 वर्षामध्ये मी लय व्हायरल आहे. का तर माझी टॅगलाईन मुळे, अहो कुठून खोटं बोलायचं नाही, कॉफी करायची नाही, ह्या गोष्टीमुळे जास्त व्हायरल आहे. पर मधली गोष्ट एक तुम्हाला सांगतो की हॉटेल लाईन मध्ये मी का टिकून आहे, ही जी मोठे मोठे हॉटेलवाले व्हायरल आहेत, आता तिरंगावाला आहे, बागेश्वरीवाला आहे, ही का टिकून आहे त्याचं एक कारण आहे, ती पेन पासून ती पॅन पर्यंत काम करते. बरोबर. जर आपली क्षमता पेन पासून पॅन पर्यंत, वेटर की करेपर्यंत क्षमता असली तरच तुम्ही हॉटेल लाईन मध्ये उतरा.
आता तुमचा जो नेहमीचा फेमस डायलॉग जो आहे हम्म. कसं याचं व्हायरल झालं किंवा तुम्हाला कसं सुचलं होतं की आता असं तुम्हाला सहज मी- चर्चा करताना तुम्ही हा, बोलले? बरोबर आहे तुमचा एक प्रश्न. बरं झालं तुम्ही मला एक प्रश्न विचारला. आतापर्यंत कुणीच विचारला नाही की ह्या डायलॉगचं राज काय. तुम्हाला सांगतो दादा, हॉटेल लाईन मध्ये आता ही जी शब्द आलेत ही काय मी ठरवून आणलेली नाही. हम्म. माझं काय शिक्षण वगैरे लय नाही. हम्म. म्हणून कधी बघा मी रील्स मध्ये देखील खोटं बोलायचं नाही शब्द फेस करून कधीच म्हणत नाही. कॅमेऱ्याला खाली- कधीच फेस खाली करत बघतो नाही. तुम्ही. खाली बघतो वर आणि हात खोटं बोलायचं नाही असं म्हणतो. का तर फेसच होत नाही ना. बरोबर आहे. ही मेन आहे. त्याच्यामुळे ते आपलं फेस होत नाही म्हणून मी त्या वाक्यानंच मला व्हायरल केलं. बरोबर. आता हॉटेल व्यवसायामध्ये पैसा आहे परंतु संघर्ष सुद्धा खूप आहे. तुमचा दिनक्रम कसा असतो? तुम्हाला सांगतो हॉटेल लाईनचं पैसे तर भरपूर आहे. समजा 1 किलो मध्ये 12 भाकरी होत्या पिठात. 50 रुपयामध्ये 12 भाकरी, 20 रुपयाला भाकर आहे. डबलच पैसे आहेत. ही पाणी बॉटल 6-7 रुपयाला भेटती, ती विकताय 20 रुपयाला. त्याच्यात बी डबलच पैसे आहेत. सगळ्या गोष्टी डबल पैसे आहेत. मेथीची पिंडी आपण एक आणली 5 रुपयाला तर त्याचे 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये तयार होते. पर तुम्हाला त्याच्यामध्ये संघर्ष काय आहे? तुम्हाला हॉटेल लाईन मध्ये झोप भेटत नाही. पहिली गोष्ट झोप भेटत नाही. बरोबर. तुम्हाला जर हॉटेल टिकवायचं असलं तर पहिल्यांदा झोप टाळावं लागते आणि माणसं मावळकी, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावं लागतं. ही मेन विषय हॉटेल लाईन. तर तुमचं हॉटेल पुढे जाणार आहे ही 100%. बरेच जण म्हणजे हॉटेल मालक खरं म्हणलं तितकं गणित सांगत नाही की बाबा किती रुपयामध्ये किती नफा आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा ठीक आहे आपण कशाला सांगायचं, बरेच गुपित असतात ते सांगत नाही. तुमचं काय मत आहे? कसं जर समजा तुमच्याकडे कोणी आला समजा त्याला जर हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्याला फ्रँचायझी नाही घ्यायची पण त्याला हॉटेल व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही काय मदत करू शकता? मी सगळ्याला मोटिवेट करतोय. सगळ्यालाच माहिती आहे मी कुठल्याच हॉटेलवाल्याला नाही, मराठवाड्यातल्या कुठल्या, महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यवसायावर संकट आलं तर सगळ्यात अगोदर माझी रील्स पडते. त्याचं एक कारण आहे. मला काय वाटतं माहितीये का, ही व्यावसायिक आहेत का हे आपले मराठी माणसं जातपात न बघता आपले मराठवाड्यातले माणसं मोठे झाले पाहिजे. मग तुम्ही एखादी चूक असली तर ती सहन करा आपल्या माणसाची आणि पुढे ढकला. आता नफा सांगायचं म्हणजे मी तुम्हाला असं सांगितलं, मी आतापर्यंत व्यवसाय करताना माझा माशाचा बी व्यवसाय करताना मी काहीच लपवलं नाही म्हणून मी जास्त व्हायरल आहे. मी हाय असा आहे. मी हाय असा आहे. बरोबर. हा, मी हाय असा आहे. मी सोशल मीडिया परिवारामुळे मोठा आहे. ही मला बघतेत म्हणून मी आहे. बरोबर. मग मी काहीच लपवित नाही यांच्याकडून. माझ्या बहिणीकडून लपवत नाही, माझ्या भावाकडून. मी असा आहे. तर काही वर्षांपूर्वी म्हणजे जसं आता 20-25 वर्षांपूर्वी हॉटेल व्यवसाय हा चांगला मानला जात नव्हता. चांगले लोक हॉटेल व्यवसाय करत नव्हते असे मानले जात होते. ज्याला काहीच जमलं नाही तो हॉटेल व्यवसाय करत होता. परंतु आज चांगले शिकलेले मुलं म्हणजे इंजिनियर असतील किंवा काही ना काही व्यावसायिक शिक्षण घेतलेले उच्च पदवीधर ते सुद्धा इकडे येत आहे. काय वाटतं तुम्हाला हॉटेल व्यवसाय हा प्रतिष्ठेचा बनतोय का? नाही. प्रतिष्ठा हॉटेल व्यवसायाचं कसं आहे माहितीये का, मी म्हणत नाही की नोकरी खराब आहे, जॉब खराब आहे. जॉब बी असावा, जॉब करा, पण कुठला तरी व्यवसाय करा. 100% तुम्ही हॉटेल लाईन करा, काहीही करा, कारण की व्यवसायाला मरण नाही. आणि सगळ्यात मोठं आणखीन मी छोटे मोठे जे क्रिएटर आहेत, सोशल मीडियाला जे क्रिएटर आहेत, सगळे सोशल मीडियाला जे ऍक्टिव्ह क्रिएटर आहेत, आता मला सांगा 1 वर्षापूर्वी माझ्याकडे काय होतं का, जी मनोरंजन करते त्यांचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत ती लोक आता बी पत्र्यात आहेत. बरोबर. आणि 1000 फॉलोअर्स वाला व्यावसायिक ती आज पैसे कमवायचे. मग सोशल मीडियाचा वापर कुठं करायचा? बरोबर आहे. आता मला सांगा, समजलं पाहिजे ती समजलं पाहिजे ना दादा, की बरं झालं तुम्ही मला प्रश्न विचारला. ही मला बऱ्याच दिवसापासून सांगायचं होतं की समजलं पाहिजे ना आपल्या फॉलोअर्स. मी म्हणत नाही की तुमचे फॉलोअर्स आहेत तुम्ही व्यवसाय करा, मी म्हणत नाही. पर त्या फॉलोअर्सचा यूज तुम्ही कसा करताय त्याच्यावर डिपेंड आहे. आता मागं बघा 1 वर्षापूर्वी मला इंस्टाग्राम माहिती नव्हतं. आज माझे 4 लाख फॉलोअर्स आहेत. 4 लाख फॉलोअर्स काय आहेत? व्यवसायातून आहेत. मग ती बघतेत मला की ही काय करते आणि बरेच शिकतेत. मला काय वाटत नाही, मी आणखीन बी म्हणतोय आपला मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. जात पात ही नंतर. बरोबर आहे. मराठी माणूस मोठा म्हणजे आता त्याचा जो वापर आहे तो जर चांगल्या पद्धतीने केला तर आपण पुढे जाऊ शकतो. तुम्ही एक अतिशय चांगला मुद्दा मांडला की 1000 त्याचे फॉलोअर्स असतील परंतु काही ना काही व्यवसाय आणि जो फक्त टाइमपास करतोय त्याला फक्त व्ह्यूज येतात
आणि त्याच्यापासून काही त्याला इन्कम वगैरे मिळत नाही, हा, त्याला फक्त काय- समाधान काय असतं की बघतेत बाबा वरी इतके ढकली देत, लोकं- बघतेत वरी ढकली देत. बरोबर बरोबर. मग बघतेत तुम्हाला काय. हा हा हा. आज दम मुर्गा तुम्हाला माहिती आहे, दम मुर्गा ही कोणालाच माहित नव्हता. सगळ्याला रान माहिती होतं, पुन्हा आणखीन बरेच भट्टीतले पदार्थ सगळे माहिती होते. ही दम दम आपण आणला अख्ख्या महाराष्ट्रात झाला. तर मी प्रत्येक रील्स मध्ये सांगत होतो, लवकरात लवकर कॉपी करा, व्यवसायासाठी करा, सोशल मीडियाला धरा. प्रत्येक का माहितीये का त्याचं एक कारण होतं, मला फरक पडला होता. आणि समजा पुण्याहून माणूस इकडे दररोज जेवायला येणार नाही, तिथे त्याला सोय जर भेटली तर तिथं आपला एक माणूस मोठा व्हायला ना. माझं पहिल्यापासून हे असते, म्हणून मी कुठल्याच व्यवसायाची बाजू पडू देत नाही. मला व्यवसाय आवडतो. आणि माझं कसं आहे माहितीये का, मी व्यवसाय करत का चाललोय पुढे माहितीये का, ह्या व्यवसायामध्ये इतकी ताकद आहे, मला ओळख दिली तिनं. बरोबर. आज माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवित असतील लोक, पण आज माझी ओळख तयार झाली, अख्खा महाराष्ट्र माझा चेहरा वाकायला, त्यात मी आनंदी आहे. म्हणून मी व्यवसाय पुढे करतो, त्यासाठी व्यवसाय करायला पाहिजे. आता डॉक्टर जर असेल तर त्याला वाटतं की बाबा आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, शिक्षक असेल त्याला वाटतं बाबा आपला मुलगा किंवा प्राध्यापक शिक्षक तरी व्हायला पाहिजे. तुम्ही आता हॉटेल व्यवसायामध्ये आहात, आता बरोबर बरेच जण म्हणजे तुम्ही बरेच संघर्ष बघतायत. काही लोक येतात, काही चांगले पण मिळतात, काही डोके लावणारे पण मिळतात. मला तुम्ही पुढच्या पिढीनं काय करावं? नाही आता मला तुम्ही काय म्हणले, डॉक्टर वाल्याला वाटते डॉक्टर व्हावं असं. तुम्हाला एक विषय सांगतो. आता मी बी हॉटेल लाईन कडे का वळालो, बरं झालं विषय काढला तुम्ही. काही वर्षापूर्वी मी डिप्रेशन मध्ये गेलो, तुम्हाला सांगतो. मग एका डॉक्टरकडे गेलो. मला प्रश्न विचारायचे, म्हणजे मला काय वाटायचं, आता ही लोक इतके पैसे कमवितात, मग मला बी 2 हात आहेत, मला बी 2 पाय आहेत, मला बी तेवढीच बुद्धी आहे, मग मी महाग का आहे, ही प्रश्न मला सतवायचा. आणि मी डिप्रेशन मध्ये गेलो. डॉक्टर सुधाकर सुडेंकडे मी ऍडमिट होतो, त्यांच्या गोळ्या खाल्ल्या सुधाकर सुडेंच्या. पुन्हा वडिलांनी मदत करून त्याच्यातून हळूहळू हळूहळू बाहेर आलो. पण मला टायफॉइड झाला त्याच्यातून बाहेर आल्या. मग इथं छल्लानी साहेब म्हणून होते आमच्या इथं, छल्लानी साहेबाकडे गेलो. छल्लानी साहेबांनी मला गोळ्या दिल्या, पण छल्लानी साहेबानं मला म्हणले ही गोळ्या घे, जेवण कर आणि गोळ्या खा. माझ्या डोक्यात ती बसलं. मग मी घरी आलो. मग मी साहेबाचं नाही केलं, म्हणजे मी जरा थोडं हुड होतो, जागा होतो असं काय डिप्रेशन मध्ये असल्यामुळं. त्या गोळ्या बिळ्या खायच्या तर जेवण बिगर करता. मग आणखीन साहेबाकडे गेलो 4-8 दिवसांनी. गेलो म्हणजे आई घेऊन जायची, आईला काळजी, आई घेऊन जायची. सर म्हणले तू गोळ्या जेवण करून खाल्ल्या नाही, मग तुझ्या अशक्तपणा वाढायला लागलाय, तू गोळ्या जेवण करून खा. मग मी त्या गोष्टीतून बी 2 महिन्यानं बाहेर आलो. पुन्हा एका दिवशी सरांकडे गेलो. सरांना म्हणलं सर तुम्ही मला सारखंच म्हणत होता गोळ्या जेवण करून खा. मग सर म्हणलं मी आता हॉटेल लाईन कडे वळणार आहे, माझं शिक्षण तर लय नाही म्हणलं. हा, मला वळायचं कुठं आता, हॉटेल, म्हणजे जेवण विकायचंय मला, म्हणजे तुमच्यापेक्षा मोठं होईल मी झालो तर, असं मला वाटलं. मग मी हॉटेल लाईन मध्ये उतरलो. खरंच ही खरंच आहे, हॉटेल लाईन पैसे भरपूर आहेत, तुम्ही सातत्य ठेवा लागते. जेवण विकायचा व्यवसाय केला, बरोबर. पुन्हा त्या जेवण विकायचा व्यवसाय केला, त्याच्यात आलो तर टायमाला मला जेवण भेटत व्यवसाय करण्याच्या नादात. त्यामुळे हळूहळू मोठा होत गेलो प्रेमानं सगळ्याच्या. आणि विशेष म्हणजे हॉटेल व्यवसाय हा एकट्या जेवावर चालत नाही. आपल्या घरातले समजा 4-5 मेंबर जरी असले तरी खूप मोठा स्टाफ सांभाळावा लागतो आणि त्यांना वारंवार आपल्याला तसं ट्रीट करावं लागतं. बरेच जण येतात, जर म्हणजे बऱ्याच जणांची अशी अडचण आहे. आम्हाला पण बरेच जण म्हणतात की बाबा आमच्याकडे खूप मिळेल का, आमच्याकडे अशी अडचणी येतात. बरोबर. मग तुम्हाला मी पहिलंच म्हणलंय की हॉटेल लाईन मध्ये तुम्हाला यायचंय ना, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हॉटेल लाईन मध्ये आल्यास पेन टू पॅन, मग ती म्हणले पेन पासून पॅन पर्यंत जर यायचं असलं करायची तयारी ठेवा, मग पैसे आहेत. बरोबर. तुम्ही मागे नाही सारखायचं, बरोबर. उंटावरून शेळ्या हाकता येणार नाही. नाही, तुम्हाला मध्येच उतरावं लागेल. तुम्ही आता बघितलं की मग मी कुठं होतो, किचन मध्ये. आता देखील माझ्या चेहऱ्यावर सगळं तेलच आहे. त्याला व्यवसाय करायचं म्हणलं का तुम्हाला ती पाळावं लागते गोष्टी. पैसे भरपूर आहेत, सातत्य ठेवावं लागेल. हॉटेल लाईनची ती उंटावून शाळेला राखले की जास्त दिवस चलत नाही, संपून जात होतं. आता अजून एक महत्वाचा प्रश्न की काही फ्रँचायसी आता महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे, म्हणजे तुमच्या पण असतील काही, किंवा अजून बरेच काही मी जे फेमस हॉटेल आहेत त्यांच्या फ्रँचायसी बघतोय. त्यांना हँडल बऱ्याच जणांना असं म्हणजे मला काही दिसले काही हॉटेल त्यांना हँडल होत नाही. निगेटिव्ह व्हिडिओ पडतात. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा मुळातच तिथे कसं असतं, त्यांचा जरी निगेटिव्ह व्हिडिओ पडला नाही, परंतु गर्दी सुद्धा सांगते की यांचा काही प्रॉब्लेम होतोय, संपत आले, काय करणार बरं, सगळं तर सारखंच आहे. तुम्हाला एक सांगतो दादा,
तुम्ही ही बी प्रश्न विचारला ती योग्यच आहे. आता माझ्या बी तुम्ही शाखा देताय कोणाला? आता तुम्ही जी म्हणले मगा घरातले 4 माणसं असली चल कसं असते, आता मी मालक आहे, मला शाखा द्यायच्यात. आता मी बी दुसऱ्या हॉटेलवाल्यासारखाच व्हायरल आहे ना. बऱ्याच जणांच्या 30-35 शाखा आहेत. बरोबर. सगळ्याच्याच आहेत ना. मग माझ्याच का 4 आहेत महाराष्ट्रामध्ये? बरोबर. माझ्याच का 4 शाखा आहे? तुम्ही जर अशा शाखा वाटीत हिंडला म्हणजे कुणाला काय मी त्या गोष्टीवर बोल नाही, पण तुम्ही जर अशा जर शाखा वाटीत हिंडला तर मी बी 100+ देऊ शकलो असतो. का तर मी तर सगळ्यात जास्त व्हायरल आहे माझ्या टॅगलाईन मुळे. घरात पोहोचलेल्या लेकरामुळे, लहान कोट बोलायचं नाही लेकर म्हणजे, त्यामुळं ते आवडत आहे आमच्या बहिणीला भावाला, मी बी देऊ शकलो असतो ना. पर मी शाखा का दिली नाही त्याचं एक कारण आहे. तुम्ही शाखा कुठे देताय, कसं देताय, तुम्ही अपडेट होताय का नाही, तुम्ही माणसापर्यंत पोहोचताल का नाही, तुमची क्वालिटी काय आहे, तुम्ही पत्र्यातच द्यायला हवं का, तुम्ही बांधकाम करून त्याचं टेक्स्चर तयार करून द्यायला हवं, ती महत्वाचं आहे. तुम्ही कॉपीराईट आहेत का, ती महत्वाचं आहे. तुम्हाला लोक खरंच तुम्हाला आदर्श मानतात का, किंवा तुमची क्वालिटी चांगली आहे का, तुमच्या गर्दीहून कळतंय. आणि तुमच्यापासून लोक कधी येतात माहितीये का, तुम्ही सगळ्या गोष्टी सांभाळल्या तरच येतात, नाही तर कशी येतील. तर मध्ये एक प्रश्न विचारला होता, परंतु त्याचं थोडं उत्तर अपेक्षित आहे अजून. पुढची पिढी जी आहे तुमची, आता तुमचे मुलं किंवा तुमच्या घरातले जी पुढची पिढी आहे, तुम्हाला असं वाटतं की त्यांनी याच व्यवसायात वळावं किंवा कुठला तरी व्यवसाय करावा? नाही, महत्वाचं काय आहे, आता मला काय वाटतं माहितीये का, आता माझा मुलगा ह्याच व्यवसायात आहे माझ्यासोबत. त्याचं बी एक पेज आहे प्रेम काळे म्हणून, त्यानं स्वतः 63K फॉलोअर्स केलेत. किती महिन्यात? फक्त आणि फक्त 4 महिन्यात 63K फॉलोअर्स. ती मोजून आता 18व चालू आहे त्याला, आता 12वीला बसला म्हणायचं. पर माझी इच्छा आहे की त्याने व्यवसायच करावा, त्याने ही करावा, दुसरा करावा. पण व्यवसाय का करावा माहितीये का, व्यवसायामध्ये ताजे पैसे हातावर येतात. आता समजा शेंगदाणे आणले 5 किलो, हॉटेल लाईन मध्ये 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. परत किचन मध्ये चिकन आज आणायचं 5 किलो, लगेच विकले की लगेच पैसे मोकळे, लगेच पैसे मोकळे होणार आहेत. बरोबर. म्हणून त्यानं व्यवसाय करावा, नाही असं नाही. पर त्या व्यवसायामध्ये सातत्य ठेवलं तरच व्यवसाय मोठा होणार आहे आणि तुमच्या वडिलाचा व्यवसाय पुढे चालणार आहे. आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बाहेर फिरल्यानंतर इकडची चव मला वेगळी लागली. बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्या स्थानिक लोकांना आहे ना तिथली चव आवडत असते. म्हणजे समजा पातळ आहे, बरोबर आहे, पुण्याला समजा घट लागेल किंवा खानदेशमध्ये एकदम झणझणीत लागते, तर मग त्या भागातल्या लोकांना ते हॉटेल चांगलं चालण्यासाठी तुम्ही तसं काही करणार आहे मोठी? महत्वाचं काय असते माहिती आहे, समजा आता कारण 1 मिनिट, आता मध्ये काय म्हणतात की आम्ही मसाले वगैरे देऊ, सगळं आम्ही टेक्निक वगैरे देऊ. टाकली खानदेशमध्ये शाखा, खानदेशच्या लोकांना कसं जेवण पसंत आहे, तिकडच्या लोकांना जरा झणझणीत किंवा घट असं काही जे असेल ते. तर हा म्हणजे हॉटेल मालकांनी हा व्यवसाय करताना लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे असं मला लगेच तिथल्या तिथं तुम्हाला टर्निंग पॉईंट मारता यायला पाहिजे. तिथल्या लोकांना काय आवडते ती देता आलं पाहिजे, तरच तुम्ही व्यावसायिक. नाही तर तुम्ही कसे व्यावसायिक? आता तुम्ही बघा, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. सोशल मीडियावर व्हायरल राहणं वेगळं. आता सचिन नरवडे, तुम्ही व्यवसायात बघताय, सचिन नरवडे त्यांनी त्यांचा काळ आणला, काळ. तसा तुम्हाला जी पाहिजे लोकायला त्या भागामध्ये ती बदलता आलं तरच तुम्ही व्यावसायिक. बरोबर. नाही तर तुम्ही कसे व्यावसायिक? आता तुमच्या पुण्यामध्ये बोलायचं ती मी बकरेच कापू म्हणून जमते का? तिथं तुम्हाला बोलायच कापावं लागेल ना, लोकांना ते आवडीनुसार आपण दिलं पाहिजे 100% तरच व्यावसायिक. बरोबर. मग मी 100 शाखा देऊ शकलो नसतो का? देऊ शकलो असतो ना. मी बी व्हायरलच आहे की. बरोबर. आपल्याला कोणाला फसवायचं नाही. व्यवसाय करताना शाखा बी घेताना पुढल्या शाखा घेणाऱ्यांना विचार करून घ्यावे, आपण कुणाची घ्यायला हवं, कशी घ्यायला हवं, त्याचं पुढं काय आहे, आपण 10-15 लाख रुपये द्यायला हवं, कोणत्या बेसवर द्यायला हवं, ते बी महत्वाचं आहे. त्याची रेसिपी आहे का, त्याचं कॉपीराईट आहे का, ती माणूस कसा आहे, त्या माणसाला बाहेर कमेंट कशा आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, तरच शाखा घ्या, नाही तर फसवू नका. मी क्लिअर बोलत असतो. बरोबर. तर बघा मित्रांनो, त्यांनी आधी सांगितलं होतं की त्यांचा जो डायलॉग जो आहे ना तो मनातला आहे, खोटं बोलायचं नाही. त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या खऱ्या सांगितल्या आहेत. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आपण सुद्धा काही नवीन त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण असेच काही वेगळे विषय मांडत असतो. वेगळं पडद्यामागं काय आहे, त्यांचं वैयक्तिक जीवन काय आहे, किंवा ज्या गोष्टी समोर आल्या नाहीत त्या समोर कशा येतील याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आज मी या भागातून जात होतो लातूरकडे. लातूर साधारणतः अर्धा तासाच्या अंतरावर आहे. आपलं हे हॉटेल नेमकी कुठल्या ठिकाणी? लातूर बार्शी रोड, मुरुड. म्हणजे लातूर पासून बार्शीकडे जाताना 35 किलोमीटर आणि बार्शीहून लातूरकडे येताना 60 किलोमीटर.
तर या ठिकाणी मी जेवण करण्यासाठी थांबलो. जेवण केल्यानंतर मला खूप आवडलं जेवण आणि दादा इथेच उभे होते. त्यांना म्हटलं चला 2 मिनिटं आपण बोलू, काहीतरी चर्चा करू. त्यांनी खूप वेळ दिला. खरंच त्यांचे धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्ही तुमचा खूप महत्त्वाचा वेळ नाही आहे नाही, मला काय संध्याकाळचा. वाटतंय ऐका, माझं म्हणणं पहिलं तर काय माहितीये का, तुम्ही जी प्रश्न विचारलेत का ती मला आतापर्यंत कुणीच विचारले नाही. बरं. महत्वाचं काय आहे, फसवणूक झाली नाही पाहिजे आपल्या मराठी माणसाची. जी आहे मी असा आहे ते आहे तसं. ते महत्वाचं. तुम्ही जी विचारले का मला कोणीच विचारले नाही, बरं. त्याचं मी उत्तर अपेक्षित तुम्हाला होतं जी द्यायची ती मी देऊन देऊन टाक. टाक. आता कुणाला आवडेल कुणाला नाही नाही, तुम्ही आवडेल. अतिशय प्रामाणिकपणे आणि नाही, आपलं सगळ्यांना जे- पटेल असे नाही नाही, आपल्याला उत्तर जे आहे- दिलेत आणि मला सुद्धा असं वाटतं की खरंच तुम्ही कुठलीही गोष्ट मनात ठेवली नाही, हा, खूप 100%. चांगल्या पद्धतीने दिले. तर मित्रांनो, तुम्ही जर या मार्गाने गेलात तर हॉटेल जलपरीमध्ये अवश्य जेवण करा. त्यांचे जे मुद्दे असतात त्यांच्या एकूण संभाषणावरून, त्यांच्या दीर्घ मुलाखतीवरून लक्षात आलं असेल की ते खूप आतून बोलतात आणि त्यांचा हा मुळात व्यवसाय आहे. त्यांना खूप खाचाखोचा माहीत आहेत. स्वतः मी ज्यावेळेस हॉटेलमध्ये आलो तर काही ग्राहकसुद्धा त्यांच्यासोबत चर्चा करत होते. अक्षरशः भाऊदादा करत होते ते. खरं म्हटलं तर त्यांचं तसं म्हणजे आपण म्हणू नये तसं, परंतु काही गरज नव्हती. त्यांचा एखादा कर्मचारी जरी पाठवला असतं तरी चाललं असतं. परंतु नाही, मालकाचे हेच गुण असतात. ते स्वतः तिथे गेले. त्यांना भाऊदादा करून त्यांनी त्या ग्राहकाला व्यवस्थित जेवायला दिलं आणि तो पुढे गेला. तर हॉटेल व्यवसायामध्ये असं असतं मित्रांनो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद दादा.